नमस्कार. आज आपण अन्नातील जीवनसत्वे हा भाग पाहणार आहोत. आता कोणाला प्रश्न असा पडतो की अन्नात कसली आली जीवनसत्व. तर आपल्या जीवनाला सत्व आणि त्याबरोबर स्वत्व देणारे जे पदार्थ ते म्हणजे जीवनसत्व. तर आज आपण जीवनसत्वांविषयी माहिती पाहू की जीवनसत्व किती आहेत. अ ब क ड ई. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सुद्धा या गोष्टीचा शोध लावलेला आहे. आता आज आपण आधी अजीवनसत्व पाहू. अजीवनसत्वालाच इंग्रजी भाषेत व्हिटॅमिन ए असं म्हटलं जातं. ते व्हिटॅमिन ए कोणकोणत्या पदार्थात असतं याविषयी नेत्रतज्ज्ञ काय म्हणतात त्यांचं मत आपण आधी जाणून घेऊ. नेत्रतज्ज्ञ असं म्हणतात की मुळा, गाजर, पपई, तांबडा भोपळा आणि लाल किंवा नारिंगी रंगाचे जे खाद्यपदार्थ असतील ते यामध्ये अजीवनसत्व असतं. आता हे अजीवनसत्व जास्त करून याचा उपयोग नेत्रांसाठी केला जातो. डोळ्यांना चांगलं दिसावं, दृष्टी उत्तम राहावी म्हणून अजीवनसत्व आहारात ठेवलं जातं. आता या आपण पदार्थ तर पाहिले. गृहिणीनं प्रत्येकीनं लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी जीवनसत्व नुसती ऐकण्याची गोष्ट नाही आहे, तर ती व्यवहारात आणण्याची गोष्ट आहे आणि याचा उपयोग प्रत्येक गृहिणीने अवश्य करून घ्यायचा आहे. आता अजीवनसत्वानंतर म्हणजे मग हे अजीवनसत्व कशा रीतीने वापरायचं. तर जीवनसत्वांचा प्रकार असा आहे की व्हिटॅमिन सी फक्त उष्णतेने नाहीसं होतं. बाकीची जीवनसत्व आहेत ती शिजवली तरी तशीच राहतात. तर आता हे जे व्हिटॅमिन ए हे नेत्रांना हितकर आहे आणि त्याचप्रमाणे काकडीचे काप नेत्रांवर ठेवण्यासाठी असतात. काकडीचे काप डोळ्यावर ठेवून जर तुम्ही झोपलात एक अर्धा तास पाऊण तास नंतर ते काप काढून टाकून द्यायचे. तुमच्या नेत्रांना थंडावा मिळतो त्यामुळे. तर असं हे आपण व्हिटॅमिन ए ची माहिती पाहिली. आता आपण पाहणार आहोत ब जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन बी. हे व्हिटॅमिन बी कशात असतं. तर असडीक तांदूळ, न सडलेली धान्य यामध्ये व्हिटॅमिन बी आपल्याला आढळतं. म्हणजे गृहिणींचं जे असं मत असतं की पांढरा शुभ्र भात दिसला पाहिजे. हा दिसायला सुंदर दिसला तरी ते तांदूळ चोळून धुवून आपण त्याच्यातलं जीवनसत्व मात्र नाहीसं करतो. 4 माणसं बोलवली आहेत तेव्हा पांढरा शुभ्र भात हवा आहे तेवढ्यापुरता केला ठीक आहे. परंतु रोजच्या जीवनात हे ब जीवनसत्व जर आपल्या पोटात जायला हवं असेल तर धान्य चोळून धुवून घेणं बंद करून टाकलं पाहिजे. हा धुवून जरूर घ्यायची कारण त्याच्यावर अनेक औषधी द्रव्य फवारलेली असतात. त्यामुळे धुवून तर घ्यावीच लागतात पण ती फार धुवायची नाही. आता व्हिटॅमिन बी हे कोंडायुक्त पदार्थांमध्ये जास्त आढळतं. पदार्थ चोळून का धुवायचे नाहीत. कारण वरचं जे त्याचं आवरण असतं त्याच्यात हे जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं म्हणून फार चोळून धुवायचे नाही. आता गृहिणी वर्षाची वाळवणं करतात त्यावेळेला गव्हाचे पदार्थ म्हणजे कुरडया,
पापड्या हे केले जातात, चिकोड्या, आणि ते वाळवले जातात आणि तळण खाल्ले जातात. पण त्यावेळीसुद्धा गृहिणींनी एक लक्षात ठेवायचं आहे की गहू सडून घेतल्यानंतरसुद्धा त्याची जी सालं असतात ती वाया घालवायची नाही. आणि हे तत्त्व जुन्या बायका पाळत असत. आमच्या आई आणि आजी हे वरची जी सालं निघतात त्याचे भुसवडे तयार करायच्या आणि ते भुसवडे तळून खायचे. ते छान लागतात. अशा रीतीने ब जीवनसत्व हे असडीक धान्यांमध्ये जास्त प्रमाणात असतं. विशेषतः तांदूळ आणि गहू यामध्ये हे जास्त प्रमाणात असतं. आता